भगवती ज्ञानेश्वरी. ज्ञानेश्वरीमध्ये अध्याय 6वा आणि 6व्या अध्यायामध्ये आपला ह्या ठिकाणी विषय सुरू होता की हा जो ह्या ठिकाणी योगी सांगितलेला आहे आणि तो योगी आपल्या चित्ताच्या माध्यमातून किंवा चित्ताचं नियमन करून त्या असणाऱ्या परमात्मा स्वरूपामध्ये कशा प्रकारे विलीन होतो. म्हणून त्या चित्ताला एक उपमा या ठिकाणी दिलेली आहे. ती उपमा जर कोणती असेल तर ती निवाऱ्याला ठेवलेला जसा दिवा एकसारखा त्या ठिकाणी लखलखीत दिवत असतो, त्याप्रमाणे हा जो योगी आहे त्याचं चित्त काय आत्मस्वरूपाच्या ठिकाणी एक सारखं अनुसंधान करत आहे. जसा निवाऱ्याला ठेवलेला दिवा फडफड करत नाही, विझला जात नाही, तसं या असणाऱ्या योगाचं चित्त आत्मस्वरूपापासून कोणत्याही ठिकाणी ढळलं जात नाही, इतकं त्या ठिकाणी ते स्थिर असतं. म्हणून त्याचा विचार या ठिकाणी सुरू होता. आणि तो विचार या ठिकाणी सुरू असताना त्याचं आपण कालपर्यंत बारकाईनं वर्णन करून आलो की युक्तियोगाचे अंगपावी म्हणजे युक्ती, योग आणि अभ्यास अशा प्रकारे अंगपावी म्हणजे काय, तिनेने ज्यावेळेस तो युक्त होतो, ते तिनेने युक्त होतं तेव्हा त्याला काय म्हटलं, आयसे प्रयाग जे तो होय बरोबर. आणि अशा प्रकारचं ते प्रयाग आणि बरोबर म्हणजे चांगल्या प्रकारचं होतं. आणि प्रयाग म्हणजे काय, हे क्षेत्र आहे. आता हे क्षेत्र कुठे आहे, बाह्य अंगाच्या ठिकाणी क्षेत्र नसून आपल्याच ठिकाणीच हे प्रयाग नावाचं क्षेत्र तयार होतं. आणि मग अशा प्रकारे तो योगी काय होतो की त्या प्रयाग नावाच्या क्षेत्राच्या ठिकाणी संन्यास करून राहतो. काय करून संन्यास राहतो, त्याचं मन त्या ठिकाणी संन्यास करून स्थिर त्या ठिकाणी राहतं. आणि असं ज्याचं मन त्या ठिकाणी स्थिर करून राहतं तया ते योगयुक्त म्हण, आणि त्यालाच तू योगयुक्त असं त्या ठिकाणी म्हण. आणि हेही प्रसंगे जाण कधी, ते दीपाचे उपलक्षणे निर्वातीच्या. आणि हे सुद्धा तुला काय प्रसंगानुसार कळेल किंवा जाणता येईल किंवा समजेल, लक्षात येईल. ते कसं, दीपाचे उपलक्षणे निर्वातीच्या. आणि ते लक्षण करताना कोणतं केलं, मूळ लक्षण न करता त्याचं उपलक्षण केलं. कोणतं, तर निवाऱ्याला ठेवलेला जसा दिवा आहे त्याप्रमाणे या योग्याचं चित्त एक फक्त परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी अनुसंधान करतं. हे जेव्हा करतं ना, हे जेव्हा होतं ना, त्या प्रसंगानुसार जाण की त्याचं चित्त म्हणजे ते दीपाचं जणू काय निवाऱ्याला ठेवलेलं दिव्याचं जणू काय हे उपलक्षण आहे. आता तुझे मनोगत जाणून काही एक आम्ही म्हणून ते निके चित्त देऊनी परसावे का. आता अर्जुना तुझं मनोगत जे काय आहे ते आम्ही काय केलेलं आहे, जाणून घेतलेलं आहे, समजून घेतलेलं आहे. पण जाणून घेतल्याच्या नंतर आता काही एक आम्ही म्हणून, आणि इथून पुढं आम्ही जे काही तुला काही एक म्हणून सांगेल ते काय करतो, ते निके चित्त देऊनी परसावे घ्या, आणि ते चांगल्या प्रकारे लक्ष देऊन तू ऐकून घे. तू प्राप्तीची चाडवा अशी. आता भगवंत अर्जुनाची जरा थोडी झाडणी करतात. अर्जुना बघ, तू प्राप्तीची चाडवा अशी आणि तुला योगातून ते फळ प्राप्त व्हावं अशी इच्छा मनामध्ये बाळगतोस, धरतोस, वाहतोस. पर्या अभ्यास सुदक्ष नवशी, परंतु अभ्यास करण्याकरता कोणत्या प्रकारची सावधता मात्र तू बाळगत नाही, ठेवत नाही. मग सांग, ते सांग काय काय ते सांग पा काय बेशी दुवाडपणा. आणि हे सगळ्याला तू का घाबरतोस, तुला असं वाटतं हे सगळं कसे दुवाड आहे, कठीण आहे, कठोर आहे, म्हणून त्या कठोरपणाला तू काही घाबरतोस की काय. तरी पार्थ हे जणे सायासी घेसी हो म्हणे, वाया बागुलिये दुर्जने इंद्रिय करती. तरी पार्थ हे जणे, आणि हे अर्जुना कदाचित काय, हे कदाचित हे म्हणजे या असणारे योग, आणि या बाबतीत तू कदाचित सायास घेसी हो म्हणे, आणि त्याच्यासाठी अभ्यास करण्याकरता फार कष्ट आहे, फार सायास आहे असा घेशील म्हणे. मनामध्ये जर विचार करत बसेल, मनामध्ये विचार घेत राहशील. पण खरं सांगू, वाया बागुले ये दुर्जने करती इंद्रिय. अरे अर्जुना, हे अभ्यास न करू देणारे कोण आहेत, हे इंद्रिय आहेत. आणि ही कशी व्यर्थ आपल्याला बागुल करतात, फसवतात, आहे का नाही. पाहे आयुष्यात आढळ करी, जे सरते जीवित वारी,
तर या औषधाती वैरी काय जीवा न म्हणे, पाहे पा बरं अर्जुना, आयुष्यात ते आढळ करी, म्हणजे आपल्या आयुष्याला ढळून न देणारं, जे सरते जीवित करी. आणि आपल्या जीवन थोडक्यात इथं काय दिलं, संपायला आलेलं आहे. पण ते संपायला आलेलं जीवन, त्या जीवनाला काय करतं, ही औषध परत माघारी आणतं. म्हणजे परत आपल्याला पूर्वस्थितीमध्ये ते आणतं. पण पूर्वस्थिती आणण्यानं जे औषध आहे, त्या औषधाते वैरी काय जीवन म्हणे, आणि त्या औषधाला आणि ही जीवा वैरी समजत नाही का. अशा पद्धतीनं ऐसे हिताशी जे जेनिके, म्हणजे ते सदाची या इंद्रिया दुःखी, एरवी सोपी योगासारखे काय आहे. ऐसे हिताचे जे जेनिके, आता आपल्या हिताचं आणि जे जे त्या ठिकाणी चांगलं असतं, पण जे जे आपल्या हिताचं चांगलं असतं ते कोणाला आवडत नाही, ते इंद्रियांना आवडत नाही. काय हिताचं चांगलं आहे, इंद्रियांना असं वाटतं की आमचाच बोलबाला जास्त असावा, बाकीच्यांचा बोलबाला मात्र नसावा, असं प्रत्येकाला वाटतं ना. प्रत्येकाला त्या ठिकाणी वाटत असतं. जसं आपण मागे एक उदाहरण पाहिलं, कुठं विचारसागरामध्ये, पहा तुम्हाला आठवत असेल का, तिथं अंध गोलांगुल न्याय असं एक न्याय आला होता, बरोबर आहे की नाही. मग तिथं काय आलं होतं अंध गोलांगुल न्यायामध्ये, की तो राजकुमार असतो आणि त्या असणाऱ्या राजकुमाराला चोराने त्या ठिकाणी फसवलं, धरलं आणि जंगलामध्ये नेलं वाटतं. आणि तिथे गेल्याच्या नंतर काय झालं, की त्या जंगलात गेल्याच्या नंतर त्याच्या अंगावरलं दागदागिने सारं काढून घेतलं. आणि ते दागदागिने सारं काढून घेतल्याच्या नंतर त्यांना असं वाटलं की आता हा राजकुमार, आणि जर आपल्या राजाकडे जर गेला, त्याने जर त्यांना हे सगळं आपलं माहिती दिली तर काय होईल, तर काय होणार नाही. तर मग आपल्याला तो राजा काय करीन, बंदिस्त करीन आणि अशा पद्धतीनं आपल्याला काहीतरी शिक्षा करेल. म्हणून त्या राजकुमाराचे काय केले, याने डोळेच फोडून टाकले. बरं, मग याने डोळे फोडल्याच्या नंतर तेवढं काम भागलं का, तेवढं काम भागलं नाही. मग हे चोराने काय केलं, डोळे फोडून निघून गेले. आणि निघून गेल्याच्या नंतर परत, आणि त्या जंगलामध्ये काही गुराखी होती म्हणे, आणि त्या गुराख्याने ही परिस्थिती पाहिली आणि हे गुराखीजवळ गेले. आणि गुराखीजवळ गेल्याच्या नंतर काय झालं, की त्या गोराख्याने याला विचारलं, काय झालं म्हणे. म्हणले असं असं साऱ्या गोष्टी झाल्यात, आणि आता तुम्ही काय करा, मला घरी जाण्यासाठी काही पर्याय सांगा. ते म्हणले घरी जाण्यासाठी तुम्हाला एक पर्याय आहे ना. काय पर्याय तुम्हाला घरी जाण्यासाठी. म्हणले आमच्याकडे एक बैल आहे म्हणे. तो बैल आमच्यामध्ये राहतो, इथं चरतो म्हणे. तू काय कर, हा बैल आहे, ह्या बैलाची शेप धर, आणि ह्या बैलाचं शिपूट धरून काही जरी झालं तर सोडूच नको, बरोबर आहे की नाही. मग आता शेवटी तो कसा बैल होता, उन्मत्त झालेला बैल होता, आणि त्याची शेप आणि त्याच्या हातामध्ये दिली, आणि तो बैल त्या ठिकाणी काय पळायला सुरुवात करतो. मग पळायला सुरुवात केल्याच्या नंतर आता याला काय चालायचं दिसतं का. मग तो बैलाची शेप धरतो आणि फरफटत फरफटत घरी जातो. कुठं, तिथं जातो. पण मला सांगा, आता जाईपर्यंत त्याची काही अवस्था नीटनेटकी राहिली असेल का, काहीच नसतं राहिली. अहो, बैलाचं शेप धरले, प्राण गेला तरी सोडू नको, असं जेव्हा म्हटलं जातं ना, तेव्हा खरोखर त्याचा प्राण जातो. आणि तो काय आपल्या घरी जात असेल का, तो आपल्या घरी जाऊ शकत नाही. यालाच काय म्हणायचं, अंध गोलांगुल न्याय. आता हे पहिले डोळे कोणी फोडले आणि दुसऱ्याने अशी अवस्था का केली, हे पण लक्षात घ्या. आता हे पहिले डोळे फोडणारे कोण असतात, हे आपलेच असतात, बरोबर आहे की नाही. हे आपलेच असतात, म्हणजे कोण असतात, घरातलेच, आपल्या घरातलेच असतात ना. ते परमार्थाला निघलं का परमार्थाला प्रतिबंध करणारे हे पहिले घरातले असतात. हे घरातलेच लोक काय करतात, आपले डोळे फोडतात, आहे का नाही. 2-3 अर्थाने विचार घेता येतो. मग घरातलेच लोक आपले डोळे फोडतात, मग घरात आपल्याला काही सुख समाधान भेटत नाही. मग आपण बाहेर कुठंतरी जातो, चला कुठंतरी परमार्थाला लागू. आणि मग ते परमार्थाला लागल्याच्या नंतर आपल्याला कोणत्या मार्गाला नेतात, आपल्याला भलत्याच मार्गाला घेऊन जातात, आहे का नाही. आणि तोपर्यंत आपल्याला घर सापडतं का, भलत्या मार्गाला गेलं तरी तोपर्यंत आपल्याला घर सापडत नाही. इथं एवढंच घ्यायचं, की हे घर आणि ह्या घरामध्ये जे इंद्रिय आहे का नाही, हे इंद्रिय काय करतात, जणू काय आपले पहिले डोळे फोडतात, बरोबर आहे की नाही.
आणि मग त्याच्यानंतर आपल्याला कोणीतरी मार्गदर्शन करतो आणि मार्गदर्शन केल्याच्या नंतर काय होतं की ते मार्गदर्शन पण चुकीचं असतं आणि ते मार्गदर्शन इतकं चुकीचं असतं का आपण नको त्यालाच त्या ठिकाणी काय देव देव म्हणत राहतो आणि त्याच्या नादी लागत राहतो. खरं पाहायला गेलं तर ते देव असतं का? तो देव वगैरे काही नसतो, पण आपल्याला असं वाटतं की नाही नाही तेच आपलं गंतव्यस्थान आहे. मग अशा पद्धतीने काय आपली सारी परवड होत असते. पण सुरुवात कुठून होत असते? या इंद्रियाच्या माध्यमातून आपली परवड होत असते. का बरं परवड होत असते? कारण आपल्याला खरं जे सुख असतं ना ते सुख मात्र यांना पावत नाही. म्हणून आपल्या सुखाला जे जे हितकारक असतं ते काय असतं यांना दुःखदायक असतं. कोणाला? ह्या इंद्रियांना दुःखदायक असतं. म्हणून ऐसे हिताचे जे जे निके आणि आपल्या हिताचं जे जे निके जे जे चांगलं त्या ठिकाणी असतं की नाही ते सदाच या इंद्रिया दुःखी. आणि अशा पद्धतीने ह्या इंद्रियांना हे काय असतं दुःखरूप असतं. मागं ते ओवी आठवत असेल तर पहा. त्या ओवीमध्ये म्हटलं का नाही ते इंद्रियांचा पांगिस्तपणा कुठं ओवी सापडत असेल तर पहा मागच ओवी होऊन गेलेली. म्हणजे इंद्रिया ते चोरुनी जेवे तयासीच फावे. पहा आठवतं का तुम्हाला? हे जे या या बोलाची ताटे भली वरी कैवल्य रसे ओगारेली आणि त्या प्रतिपत्ती मिया केली निष्कामाशी. म्हणजे हे शब्दरूपी ताट भरलेत. हा आत्ता आत्मप्रभा नित्य नव्हे, हा 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 जो इंद्रियाचे चोरून जेवे तयासीचे फावे. हा हा म्हणजे हे कोणाला फावे? कोणाला प्राप्त होईल? जो इंद्रिया ते चूर्ण जीवे तयासीच फावे त्यालाच या ठिकाणी प्राप्त होतं. पण जो इंद्रियांना धरून या ठिकाणी सेवन करतो ती इंद्रिय त्याला जेवण देतील का? त्या इंद्रिय त्याला कधी जेवू देत नाही. कारण इंद्रियांना ते कसं असतं इंद्रियांना दुःखरूप असतं. कारण इंद्रियाची ओढ कुठं असते? विषयाकडे इंद्रियाची ओढ असते आणि ईशाक इंद्रियाची ओढ असल्यामुळं इंद्रिय त्याला त्या याच्यापर्यंत जाण्याकरता प्रतिबंध करतात. म्हणून माऊली या ठिकाणी सांगतात की आईच्या हिताचे जे जे निके आणि अशा प्रकारे आपल्या हिताचं जे जे त्या ठिकाणी चांगलं असतं ते मात्र ह्या असणाऱ्या इंद्रियांना अतिशय आणि म्हणण्यापेक्षा सदाची नेहमीच त्या ठिकाणी काय आहे दुःखरूप वाटतं. वास्तविक पाहिलं तर एरवी सोपे योगासारखे काय आहे आणि योगासारखं त्या ठिकाणी सांगा बरं सोपं काय आहे? योगासारखं सोपं सगळं सगळं सोपं म्हणलं का योग आणि योग शब्दाचा अर्थ काय घ्यायचा बरं? आता हा 6वा अध्याय सांगितला आहे. हा 6वा अध्याय म्हणजे आत्मसंयोग योग सांगितला आहे. आता हा योग सगळ्याला जमत नसेल मग एवढाच योग आहे का बाकीचे पण योग आहे? अहो नामस्मरण हे पण योगच आहे ना, नाही का? नामस्मरणाने सुद्धा योग घडू शकतो. भगवंताच्या विरहामध्ये आणि रडणं हा सुद्धा काय योग होऊ शकतो. भगवंताचं ध्यान करणं हा पण योग आहे. भगवंताचं चिंतन करणं हा पण योग आहे. योग म्हणजे अनेक प्रकारचे योग आपल्याला त्या ठिकाणी लक्षात घेता येतात. म्हणून योग शब्दाचा अर्थ काय करायचा? भगवंताला जोडणं, ज्याचं आहे तशाची एकरूप होणं हाच त्या ठिकाणी योग आहे. म्हणून अर्जुना खरं पाहायला गेलं उचित न कळी इंद्रिया ओढी मुखी वडवडी शिकली ती आपण जाऊन न्यावी नरकाशी. कोणी पाठवला महाराज? हा उचित न कळे इंद्रियाची ओढी आणि त्या हा बघा उचित म्हणजे योग्य त्याला कळत नाही. का बरं? इंद्रियाची ओढी इंद्रिय ओढी काय नाही आठवत. चला मुख्य बडी बडी शिकले ते आणि मुखामध्ये फक्त काय बडबड करायला मात्र शिकले तर आपण जाऊन न्यावे नरकाशी बळे बेताळी सकुळे जग. आपण स्वतः नरकाला जातो आणि आपण स्वतः नरकाला जाऊन काय करतो इतरांना सुद्धा नरकाला जातो. किती बळे बेताळी सकुळे जग आणि जाती नाक काने डोळे तिथं सुद्धा किती 42 सांगितलं आहे की नाही. मग 42 सांगण्याचं तात्पर्य काय? 42 म्हणजे आईची 21 आणि वडिलांची 21 हा बळ सगळ्याला काय करतो नरकाला घेऊन जात असतो. अशा प्रकारे इंद्रिय ओढी भुरले जीव आहे की नाही याची कोण करील किंव अशा पद्धतीनं इंद्रियांच्या अधीन होऊन आणि अशा पद्धतीनं काय करतो सारं नरकाला घेऊन जात असतो. वास्तविक पाहिलं तर अर्जुना एरवी सोपे योगासारखे काय आहे आणि खरं पाहायला गेलं तर योगासारखं त्या ठिकाणी काय सोपं आहे बरं? इतकं सोपं आहे योग. चला वाचा श्लोक. परमते तन योग सेवया
यत्र चैवात्मनात्मनं पश्यन्नात्मनि पश्यति. श्लोक तुका श्री ज्ञानोबा श्री तुकाराम. एकच वाचलाय, पुढचा पण घेऊ दे काय? दोन्ही पण घ्या, दोन्ही पण घ्या. हा. सुखमाद्य निकम यत्द्य बुद्धियमतीन्द्रियं वेत्ति चैवाय स्थितः. लोकटिका ज्ञानोबा श्री तुकाराम. आवाज तुटत येत होता, असंच जरा. यत्रो परमते चित्तम निरुद्धम योग सेवया यत्र चैवात्मात्मनं पश्यनात्मनि तुष्यति. सुखम आत्यंतिकम यद्बुद्धिग्राह्य मति इंद्रिय व्यक्ति यत्र न चैवायं स्थितं चलति तत्वतः. निरोधे जेथ चित्ताचा सर्व संचार संपला, जेथ भेटूने आत्म्या ते आंतरे तोषला सोये. भोगोनी इंद्रियातीत बुद्धी गम्य महासुख न ढळेची कधी जेथ तत्वापासून लेशही. बर, काय म्हटलं या ठिकाणी? निरोधे जेथ चित्ताचा सर्व संचार संपला. आता या ठिकाणी काय म्हटलं? निरोध आणि कशाचा? जेथ चित्ताचा, ज्या ठिकाणी चित्ताचा पूर्णपणे काय आहे? निरोध त्या ठिकाणी होतो. आता या चित्ताचा कशापासून निरोध व्हायला पाहिजे? खरं पाहायला गेलं तर या चित्ताचा निरोध कुठं करायचा आपल्याला? आत्मस्वरूपाच्या ठिकाणी का इंद्रियाच्या ठिकाणी करायचं आहे आपल्याला? खरं पाहायला गेलं तर इंद्रियाच्या. इंद्रियाच्या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे? निरोधच करायचं आहे. कारण ही इंद्रिय काय करतात? आपल्या हिताला जे जे चांगलं आहे ना, त्या चांगल्याच्या ठिकाणी आपल्याला प्रतिबंध करतात. म्हणून काय म्हटलं? निरोध जेथ चित्ताचा. जिथं काय होतात? हे सगळे इंद्रिय आणि इंद्रियाच्या ठिकाणी इंद्रियाच्या ठिकाणी चित्ताचा पूर्ण काय होतो? निरोध त्या ठिकाणी होत असतो. मग हे निरोध करण्याकरता काय विचारात घ्यायचं? की असं पहा, की चित्ताचा विचार करत असताना चित्ताचा नंबर किती नंबर लावतो? तर चित्त हे 3ऱ्या नंबरला येत असतं. पहिल्यांदा काय येत असतं? मन, नंतर बुद्धी, नंतर चित्त आणि नंतर अहंकार. विचार आपण असं मागं पाहिलं की काय असतं? म्हणे कोणीतरी भिकारी असतो आणि भिकाऱ्याची ताटली हरवली, बरोबर ना? साऱ्याला पाठवायचे म्हणून त्याचं जास्त वर्णन करायचं नाही. म्हणजे मग तो पोलिसाला काय म्हणतो की मला ताटली भेटली, म्हणजे हे ताटलीच माझं काय सर्वस्व आहे. ताटलीच का सर्वस्व आहे? कारण ही ताटली जेवायचं म्हणलं का हे ताट असतं, पाणी प्यायला हा तांब्या असतो, झोपायला उशी असते, पावसाळ्यात छत्री असते, आहे की नाही? तसं एकच अंतःकरण आहे आणि त्या अंतःकरणाच्या परिणामाला काय म्हटलं जातं? वृत्ती असं म्हटलं जातं. मग अंतःकरणाचा परिणाम किती प्रकारे होत असतो? तर 4 प्रकारे अंतःकरणाचा परिणाम होत असतो. जेव्हा अंतःकरणाचा परिणाम आणि चंचल होत असतो, तेव्हा त्या अंतःकरणाच्या चंचल परिणामाला काय म्हटलं जातं? चंचल परिणामाच्या वृत्तीला मन असं म्हटलं जातं. तसं हे मन सुरुवातीला परमात्म्यापर्यंत लागतं का? लागतच नाही. ते मन काय असतं? चंचल असतं. चंचल म्हणण्यापेक्षा ते काय करत असतं? सारखं हे करू का ते करू, ते करू का ते करू, एका ठिकाणी मात्र ते स्थिर राहत नाही. आता त्या मनाविषयी आपल्याला जास्त चर्चा करायची नाही, साऱ्यांना सारं पाठ असतं. त्याच्यानंतर मग ते मन एका ठिकाणी स्थिर होतं कुठंतरी. कुठं स्थिर होतं? इंद्रियाच्या ठिकाणी स्थिर होत नाही. इंद्रियाच्या ठिकाणी का स्थिर होत नाही? कारण इंद्रियाच्या ठिकाणी हे सुख नित्य त्याला भेटत नाही. मग मनाला स्थिर होण्याचं ठिकाण कुठे आहे? केवळ परमात्माच त्या ठिकाणी स्थिर आहे. मग त्या परमात्म्याच्या ठिकाणी मन स्थिर होतं आणि परमात्म्याच्या ठिकाणी स्थिर होऊन परत काय करतं? परत हे असणारं अंतःकरण आणि परत त्या ठिकाणी विचार करतं. आता ते मनासारखं विचार करतं का? मन जे आहे ना ते सारखं इकडून तिकडं, पण याचा आता विचार चालू आहे. कुठं चालू आहे? परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी विचार चालू आहे. कोणता विचार आहे? चिंतात्मक विचार चालू आहे. म्हणजे ते चिंतन करतं. चिंतने तद्रुपता. सारखं कोणतं चिंतन करतं? परमात्मा स्वरूपाचं चिंतन करतं.
आता त्याचा निश्चय झाला का नाही, इंद्रियाच्या ठिकाणी तर सुख नाही. सुख कुठे आहे? केवळ परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी सुख आहे. मग त्याचं काय करतं ते? चिंतन करतं वृत्ती. काय चिंतन करतं? पूर्वपार चिंतन करतं. आणि जेव्हा ही वृत्ती पूर्वपार चिंतन करू लागते, तेव्हाच त्या वृत्तीला चित्त असं त्या ठिकाणी म्हटलं जातं. म्हणून अशा पद्धतीनं काय होतं की चित्ताच्या अभ्यासाने आणि अभ्यासाने काय होतं पूर्णपणे आणि इंद्रिय विषयापासून त्याचा काय होतो निरोध त्या ठिकाणी होत असतो. म्हणून हे चित्त पूर्णपणे त्या विषयापासून काय होतं पूर्णपणे वेगळं होतं. कशामुळं वेगळं होतं? पूर्वपार चिंतन करतं ना, जोपर्यंत ते पूर्वपार चिंतन करत नाही तोपर्यंत इंद्रियापासून वेगळं होईल का? तोपर्यंत इंद्रियापासून ते वेगळं होऊ शकत नाही. मग अशा पद्धतीनं ते चित्त आणि परमात्मा स्वरूपाचं चिंतन करता करता परमात्मा स्वरूपच होऊन जातं. चिंतने चिंतने तद्रूपता. किंवा आणखीन अशी ओवी घ्यायची की 15व्या अध्यायामध्ये ओवी आली म्हणे एकाने काय केली, मिठाची हत्तीन तयार केली आणि तिला पोहण्याकरता कुठं पाठवलं? हत्तीनेला समुद्रात पाठवलं आणि वाट बघत बसला. म्हणे आता हत्तीन गेली समुद्रात आणि येईल पोहून. तर येईल का पोहून? येऊ शकत नाही. कुठं गेली ती? ज्याच्यामध्ये जायची त्याच्यात गेली. ज्याच्यामध्ये जायची त्याच्यात गेल्याच्या नंतर परत माघारी येईल का? होईची ना माघारी परती जैशी. ती जशी परत येऊ शकत नाही तसं ह्या ठिकाणी हे चित्त परमात्मा स्वरूपाशी एकरूप झालं. आता ते माघारी येईल का? आता ते काही केलं तरी माघारी येऊ शकत नाही. ते काय होतं परमात्मा स्वरूपामध्येच एकरूप होऊन जातं. गोविंद गोविंद मना लागलिया छंद. मग मग गोविंद ते काया. आता मना लागलिया छंद, मनाला लागलं आणि काय झाले? काय काय म्हणजे शरीर सुद्धा कुठं गोविंद रूपच होऊन जातं. वेगळं काय राहतं का? वेगळं मात्र त्या ठिकाणी काही राहत नाही. पण कधी झाले हे? चित्त काय झालं? परमात्मा स्वरूपाशी एक रूप झालं. कोणतं चित्त झालं? क्षिप्त का विक्षिप्त? त्याच्यामध्ये क्षिप्त सुद्धा काही कामाचं नव्हतं आणि विक्षिप्त सुद्धा काही कामाचं नव्हतं. आणि बाकीचे 3 प्रकारचे चित्ताचं वर्णन केलं. कोणकोणतं? निरोधता. आठवत असेल तर सांगा. लिहून घेतलं ना ते त्या दिवशी चित्ताचं वर्णन. कोणतं चित्त आहे का जे समाधीसाठी योग्य चित्त आहे? चित्ताचे विक्षिप्त त्याच्यामध्ये 5 प्रकार पाहिले ना आपण. विक्षिप्तता लय विक्षेप रसास्वादन कषाय ते झाले समाधीतले दोष. ते नाही त्याच्यामध्ये विक्षेपाचं वर्णन केलंय बघा. विक्षेप चित्ताची चंचलता हा नाही नाही नाही. हा विक्षेपातला दोष. मी संक्षिप्त लिहून घेतलं. समाधीचे 4 विघ्न झाले ना, त्याच्यामध्ये चित्ताचं वर्णन करून सांगितलं होतं आपण. क्षिप्त, विक्षिप्त, निरोधता, एकाग्रता, अजून काय? तेवढं विस्तारित नाही लिहिलं, संक्षिप्त स्वरूपात लिहिलं. हा तर ते खरे त्या चित्ताच्या 5 प्रकारच्या अवस्था लक्षात घ्यायला पाहिजे होत्या. समाधीचे दोष त्याच्यामध्ये पाहिले, लय, विक्षेप, कषाय आणि रसास्वादन. त्याच्यामध्ये चित्ताचे 5 प्रकारचे दोष आहेत का नाही? त्याच्यातले 2 दोष त्याच्यामध्ये काहीच कामाचे नाही, पण ते 3 असणारे दोष आणि त्या समाधीमध्ये मात्र युक्त आहे असा विचार आपण केला. ते पण आता थोडं लक्षात ठेवलं पाहिजे. बरं चला. मग अशा पद्धतीनं काय होतं हे चित्त पूर्णपणे आणि विषयापासून दूर होऊन आणि परमात्मा स्वरूपामध्ये काय होतं एकरूप होतं. म्हणून त्याचा सर्व संचार संपला. आता बाकीचा जो बाह्य विषय होता तो राहिला का? तो कोणताही विषय त्याच्या ठिकाणी न राहता आणि तो सर्व संचार बाह्य विषयांचा त्या ठिकाणी पूर्णपणे संपून जातो. आणि पूर्णपणे संपून झाल्याच्या नंतर काय होतं? जेथ भेटून आत्मा ते आंतरी तोषला सोये. आणि जेथ भेटून, कुठे भेटून? आत्मस्वरूपाशी त्या ठिकाणी काय पूर्णपणे ते भेटलं जातं. का बरं आत्मस्वरूपाशी भेटलं जातं? तुम्ही काय केलं? पूर्णपणे निरोध केला. कशाचा? इंद्रियाचा. आता इंद्रिय त्या ठिकाणी आहे का त्याला विषय देण्याकरता? आणि चित्ताला काहीतरी विषय पाहिजेच ना. मग चित्ताचा विषय काय होतो? चित्ताचा विषय फक्त एक परमात्मा त्या ठिकाणी होत असतो. आणि एक विषय त्या ठिकाणी झाल्यामुळं काय होतं? ते आपणच आपल्या स्वरूपाला प्राप्त करून घेतं. वास्तविक पाहिलं तर चित्त पहा, मन पहा, बुद्धी गा, हे सारे जर आपण त्या ठिकाणी पाहिले तर हे कोणावर आध्यस्त आहे खरं पाहायला गेलं तर? कारण आध्यस्त वस्तू ही कशावर अवलंबून असते? अधिष्ठानावर अवलंबून असते.
बरोबर की नाही? म्हणून आद्यस्थ वस्तू ही अधिष्ठान स्वरूपच असते. तसं हे चित्त कोणावर अवलंबून होतं? खरं तर त्या परमात्म्यावर अवलंबून होतं आणि त्या चित्ताला परत काय मिळालं? परमात्मा स्वरूपाचीच प्राप्ती मिळाली आणि मग त्या ठिकाणी खरं मिळाल्याच्या नंतर ते तिथून कुठं जातं का? ते मात्र तिथून कुठं जात नाही. भेटूनी जे ते भेटूनी आत्म्या ते अंतरी तो शिला सोयी आणि अशा पद्धतीने काय होतं? आपणच आपल्याला त्या ठिकाणी पाहत असतं, भेटत असतं आणि त्या ठिकाणीच ते तुष्ट होत असतं. जसं माऊली म्हणतात की नाही, एकदा आपण आपल्यामध्ये एकदा पाहाच तुम्ही खरं. ते म्हणले, पाहिले एक दिवस. काय पाहिलं? ते म्हणले, पाचा सहित लया हो, पाचा सहित लया नाही, आता तो दुसरा एक अभंग आहे. पाचा सहित नाही. किंवा मज माझी पाहता मी पण हरपले, थकलेचे ठेले सये मन माझे. मग काय केलं? मज माझी पाहता काय हरवलं? मी पण हरवले, थकलेचे ठेले सये मन माझे. हे गोपी हो, आणि माझं मन काय त्या ठिकाणी फसलं गेलं. काय फसलं गेलं? आतमध्ये काय होतं? आतमध्ये फक्त एक परमात्मा स्वरूपच होतं आणि बाकीचं काय कुठं नव्हतं. म्हणजे सगळे काय परमात्माच होता. कुठं कुठं होता परमात्मा? म्हणे आत विठ्ठल, बाहेर विठ्ठल आणि मीच मज विठ्ठल भासत असे. आता त्या विठ्ठलाशिवाय दुसरं काय भासतं का? का विठ्ठलच सगळीकडे भरला होता? सारीकडे विठ्ठलच भरला होता. कुठं कुठं विठ्ठल आहे? त्याला फक्त उपाधी वेगवेगळी दिली. घट उपै चैतन्य, पट उपै चैतन्य, मठ उपै चैतन्य. जी वस्तू भेटल त्याला फक्त नाव दिलं होतं, पण त्या काय होत्या? घट, पट, मठ ह्या सगळ्या उपाधीच होत्या. होता कोण? होता फक्त परमात्माच, आहे का नाही? आणि अशा पद्धतीने काय होतं त्या हा विठ्ठल जळीस तळी भरला, रिता विठ्ठल ठाव ठाव. उरला, आहे का नाही? म्हणजे सगळीकडे कोण आहे? शून्य स्थावर जंगम व्यापुनी राहिला सकळ, बा परमादेवरू विठ्ठलू सकळ. सगळीकडे परमात्माच भरलाय. पण हे कधी? मज माझी पाहता, म्हणजे मी कुठं पाहिलं पाहिजे? आत पाहिलं होतं आणि आत पाहिल्यामुळे हे सगळं काय? हे सगळं फक्त परमात्मा स्वरूपच त्या ठिकाणी पाहायला मिळतं, दुसरं काही पाहायला मिळत नाही. आता ह्या दुसऱ्याला पाहणं म्हणजे खरं पाहणं आहे का? दुसऱ्याला पाहणं म्हणजे भ्रममय आणि स्वतःला पाहणं म्हणजे खरं पाहणे. मग यालाच कोणतं दर्शन म्हणतात? यालाच आत्मदर्शन असं म्हणतात. तुम्ही म्हणाल मग आम्हाला कसं काय आत्मदर्शन कळेल? दर्शन म्हणजे काय बरं? दर्शन शब्दाचा विचार घ्यायचा. तसं तुकोबांनी सुद्धा दर्शनाचे अनेक प्रकार त्या ठिकाणी सांगितले. त्याच्यामध्ये असं म्हटलं होतं, ह्याची देवाचे दर्शन गेले मान अपमान सुख दुःखाचे खंडन नाही, हे पण नाही. मान अपमान गोवे अवघे गुंडोने ठेवावे हेच देवाचे दर्शन, आहे का नाही? हेच देवा म्हणजे त्याच्या ठिकाणी कोणता मान नाही, अपमान नाही, सारं सारं ते बाजूला पडतं. का बरं बाजूला पडतं? कारण हे आपलं स्वरूप आहे का? मान अपमान, आणि आपल्याला तर मान अपमानाची फार आवश्यकता आहे. मग जोपर्यंत आपल्याला मान अपमान ह्या सगळ्या गोष्टी आवश्यक आहे, तोपर्यंत दर्शन होईल का आपल्याला? दर्शन होऊ शकत नाही. कारण ते दर्शन सांगत असताना कसं दर्शन सांगितलं? वास्तविक पाहिलं तर विचारसागरामध्ये सुरुवात अशी आली का त्यांनी एक व्याख्या केली, का ते म्हणले बाबा, जे ज्याचं स्वरूप असतं ते त्याला कधी विषय होईल का हो? ज्याचं स्वरूप असतं ते त्याला कधी विषय होऊ शकत नाही ना. त्या पंचदशीमध्ये एक असं वर्णन आलं, की त्या आईने त्याने पंचदशी तिकून आणली होती द्वारका मठातून. त्याच्यामध्ये ती वाचताना इथं एक वाक्य असं आलं होतं, ते म्हणजे नटू किती पटू झाला, तो आपल्या खांद्यावर बसेल का? नटू कळतो ना. आणि किती पटू झाला, तो खेळाडू किती जरी पट्टायच झाला, आहे का नाही, तो साऱ्याच्या खांद्यावर बसेल, पण आपल्या खांद्यावर कधी बसेल का? नाही. मग आपल्या खांद्यावर कधी बसू शकत नाही. आणि आपलं काय चाललंय? आपण आपल्या खांद्यावर बसल्यासारखं झाले. मी आला आणि त्याच्यामध्ये माझं पण आलं, आहे का नाही? तुका म्हणे त्यांनी मनुष्यपणा केली हानी, गेले देवा बेसोनी, म्हणता माझे मी माझे म्हणता. म्हणजे मी आणि माझं, माझ्यावर मी काय केलेलं आहे? खांद्यावर एक बसवलेलं आहे. वास्तविक पाहिलं तर तो बसतो का? कधी बसत नाही. पण आपल्याला अशा पद्धतीचा काय झालेलं आहे? भ्रम झालेला आहे. मग आपल्याला आत्म्याचं दर्शन कधी होईल बरं? आपल्याला आपल्या आत्मस्वरूपाचं दर्शन न होण्याचं कारण काय? नटूपटू झालाय आणि आपल्याच खांद्यावर बसायचा प्रयत्न करतो. पण असं नियम केला बाबा, तू सगळ्याला पाह. म्हणजे सगळ्याला पाहिलं तर कशाला पाहिलं? भ्रमाला पाहिलं. आणि खरं पाहिलं म्हणजे काय? खरं पाहिलं म्हणजे आत्मस्वरूपाला पाहिलं गेलं, की त्या ठिकाणी काहीच दिसत नाही. काहीच का दिसत नाही? कारण त्याच्या ठिकाणी दिसण्यासारखं काही नाहीच आहे. ते कसं आहे?
निर्गुण निराकार असणारं तत्व आहे. जेव्हा हे संपूर्ण जग दिसायचं बंद होतं, आत्मा निर्बळाला विश्वाकार, हा आत्माच काय पूर्णपणे व्यापक रूपाने आहे. आणि असा जेव्हा बोध होतो ना, तेव्हा आपल्याला खरं दर्शन होतं. मला 4 हाताचा दिसला आणि 2 हाताचा दिसला आणि हे सगळं दिसणं म्हणजे काय? हे साकार रूपाला येणे. हे साकार रूपानं म्हणजे आहे परमात्म्याचं स्वरूप आहे. पण मग हे राहतं का? आणि जे राहत नाही ते खरं असतं का? मला खरं सांगा. येथे ओरो नाही आले अवतार, येरे ते पामर जीव किती. ते अवतार आहेत आणि ते टिकतात का? ते टिकत नाही. आणि खरं काय? नैनम छिंदंती शस्त्रांनी नैनम दहती पावका, ते खरं टिकतं. आणि जेव्हा हे आपल्याला खरं कळतं ना, कोणासारखं तुका म्हणे राज्य करिता जनक आणि अग्नी माझी एक पाव जळे. राज्य करत होता ना, आणि पाय कुठं जळत होता? अग्नीमध्ये जळत होता. आणि त्याला म्हटलं काय अहो हे जळतंय ना. त्याने काय सांगितलं, अहो जे जळतंय ते माझं नाही आणि माझं आहे ते जळत नाही. म्हणजे माझं कधी जळेल का? नैनम छिंदंती शस्त्राने, हा हे कधीच जळू शकत नाही. असं ज्याला कळलं त्याचं सतत आत्मदर्शन आहे का नाही? तो सतत आत्मदर्शनामध्ये. तसं ह्या चित्ताला कळालं, ह्या चित्ताला सार देऊन पाहिलं, पण ह्या चित्ताने काय केलं? पूर्वपार चिंतन केलं की त्याला असं वाटलं बाकीचं काही खरं नाही. येर वावगा पसारा, येतं फक्त परमात्माच खरं आहे, बाकीचं सगळं खोटं आहे. असं ज्यावेळेस आपल्याला होईल त्यावेळेस आपल्याला आत्मदर्शन होणार नाही का? त्याच वेळेस खरं काय त्या ठिकाणी आपल्याला आत्मदर्शन होत असतं आणि ह्या आपल्यालाच होत असतं, दुसऱ्याला कोणाला होत नाही. माऊली मला वाटतं 14व्या अध्यायात असं म्हणतात की डोळ्याला कावीळ झाली पिवळे पडतात ना डोळे, आहे का नाही? आणि डोळ्याला झालेली काविळे ती कशाने कळते आपल्याला? नाकाने कळते, कानाने कळते, जिभेने कळते, का त्वचेने कळते, का डोळ्यानेच कळते? कावीळ कोणाला झाले? डोळ्याला. आणि त्याचं प्रकाशन कोणी केलं? डोळ्यानेच केलं. डोळ्याने. दुसऱ्याने कशाने प्रकाशन करता येईल का? नाही. तसं भ्रम झालाय आपल्याला. हे कोणाला कळतो? आपल्यालाच कळतो का लोकाला कळतो? उदयला, जसं उदयला आकाशी सूर्याचं सूर्याशी प्रकाश आहे की नाही, जसं आकाशामध्ये सूर्योदय झाला आणि याचं प्रकाशन कोण करतो? याचं प्रकाशन सुद्धा सूर्यच करतो, आहे की नाही? तसं आपल्याला झालेला भ्रम हा सुद्धा कोणाला कळतो? आपल्यालाच कळतो. लोकांनी सांगून काय उपयोग आहे का? लोकांनी सांगून त्याचा मात्र काही फरक पडत नाही. म्हणून आत्मस्वरूप आपल्या फार जवळ आहे, पण आपल्या जवळ असून आहे का नाही ते आपल्याला कळत नाही. का बरं कळत नाही? दोन द्वैतपणा आपल्या ठिकाणी आल्यामुळं आपल्यालाच आपल्या आत्मस्वरूपाचं दर्शन घडत नाही. म्हणून तुकोबराय म्हणले ना, दुजे खंडे दुजे जव जव घडे तव तव संसार भय वाढे. म्हणून काय करा? द्वैत त्या ठिकाणी द्वैताचे बंधन न बांधीचे. म्हणून अशा पद्धतीचं हे द्वैत त्या ठिकाणी काय करा? घालवून टाका. दुजे खंडे तरी अवघा उरला तो हरी. आणि शिवाय काय म्हणलं? आपणा बाहेर ठाव न लगे, आहे का नाही? त्याचा शोध बाहेर घ्यायचा का कुठं? जे बाहेर घेत असेल ते सगळे शहाणे लोक म्हणायचे ते, आहे का नाही? शोध काय कुठं घ्यायचं नाही, कारण परमात्मा कुठं भरला का? बरं वाराणसी तीर्थ क्षेत्र अमुक तमुक सारं केलं, तिथं काय आणि इथं काय? उलट नाथ महाराजाने काय सांगितलं? वाराणसी तीर्था क्षेत्रनाश आहे आणि अविनाशी पायी नाशकायचा इथं आहे, त्याचा नाश आहे का? त्याचा नाश नाही. म्हणून अविनाशी जोडी आपले आयसे, ऐक नाही, मनाला विपिसे गोविंदाचे अविनाशी असणारं तत्व, आणि ते तत्व आपल्याला जोडलं पाहिजे. त्याचा आपला ते एक देव करून घ्यावा, ऐक नाही. कोणता? अविनाशी, आहे का नाही? त्याचा कधी विनाश नाही. त्याला जोडून घ्या. आणि तो आपल्यापासून दूर आहे का? तो उलट आपल्या जवळ आहे. कस्तुरी कुठं असते? हरणाच्या नाभीत असतं, नाही का? पण ते कुठं काय करतं? सगळीकडे शोध घ्यायला जातं आणि सगळं शोध घेऊन कुठं सापडते? त्याला स्वतःमध्ये सापडते. तसं आपल्याला हे तत्व कुठं दुसरं पाहायचं, दुसरीकडे पाहायचं का? दुसरीकडे पाहायचं नाही. हे कुठे? आपल्यामध्येच आहे. आणि जेव्हा हे आपल्याला आपल्यामध्ये खऱ्या अर्थाने भेटल तेव्हा जसं तुकोबरायांना आनंद झाला, माऊलींना आनंद झाला, तसा आनंद आपल्याला या ठिकाणी होऊ शकतो. म्हणून म्हटले बाबा की जेथ भेटून आत्म्याती अंतरी, भेटून आत्म्याती आणि अंतरी अंतकरणामध्ये असं ज्याला प्राप्त होतं की नाही, तो शिला सोय. आणि त्या ठिकाणी तो काय होतो? तो शिला संतुष्ट होतो. जसं माऊलीने 5 दानाच्या बाबतीत मागणी मागितली आणि निवृत्तीनाथाने तथास्तु म्हटलं आणि ते काय झाले? संतुष्ट झाले. तसं ह्या ठिकाणी आपण खऱ्या अर्थाने संतुष्ट होऊ शकतो. बाह्य विषयाने किती संतुष्ट होण्याचा आपण प्रयत्न केला तरी मात्र त्या ठिकाणी आपण संतुष्ट होऊ शकत
नाही. आणि त्याची आपल्याला मग सारी रूपे चांगली प्रतीतीला येऊ शकतात. तुम्ही स्वतःच म्हणू शकता. जसं माऊली म्हटले की नाही, अनंत रूपे अनंत वेशी देखिले म्या त्याशी बापरक मधीवर विठ्ठलू खून बांधिली कैशी. हे सगळी खून, ही सगळी लक्षणं कोणाची? त्याचीच आहे. तोच सगळीकडे व्यापलेला आहे. अशा पद्धतीनं आपल्याला त्याचा चांगला अनुभव येऊ शकतो. पण कधी? पहिल्यांदा शब्द आला निरोध, आहे की नाही? निरोध झाला पाहिजे, म्हणजे बाकीच्या इंद्रियांचा निग्रह करता आला पाहिजे. हरेने माझे हरले चित्त, बहार वित्त विसरले, आता सुरक्षित जाऊ तिथं जरा ते आता जाऊ आता घरा जाऊ कैशी, आहे की नाही? म्हणून सारं त्या ठिकाणी पाहण्यासारखं आहे. आता कैशी जाऊ घरा आता असे कैशी जाऊ घरा. नोय बरा हा लौकिक. नोय बरा हा लौकिक. आता हा लौकिक पण चांगला बरा नाही बरं का. कोणता? बाकीचा लौकिक. मग आता कोणता आहे? फक्त परमात्म्याविषयी सांडलेला लौकिक, सगळा लौकिक वगैरे सगळं सांडून दिलं का बरं नव्हे हा लौकिक. आता हा लौकिकपणा काही चांगला राहिलेला नाही. आता त्या दुसऱ्या श्लोकाविषयी थोडा विचार आलेला आहे की भोगुनी इंद्रियातीत, आहे का नाही? बुद्धिगम्य महासुखे न ढळेच कधी जेथ तत्वापासून लेशही. आता भोगून इंद्रियातीत, आता या ठिकाणी काय केलं? इंद्रियातीत भोगुनी. आता कोणी म्हणून इंद्रियानं भोगून का? नाही, इंद्रियातीत, आहे का नाही? म्हणजे ते भोगलं, पण कसं? इंद्रियाच्या पलीकडं, आहे का? माऊलीनं वाटतं सुरुवातीलाच काय म्हटलं? आतींद्रिया परी भोगवीन. म्हणजे आतींद्रिय म्हणजे काय? इंद्रियाच्या पलीकडं असणारं तत्व मी भोगवीन तुम्हाला. आणि कुठं? इंद्रियांना. म्हणून हे असं, आता हे मन बुद्धी चित्त हे कुठे येतात? मन इंद्रियांचा राजा. समजून घ्यायचं, मन आलं म्हणजे जसं पावशेर तूप मागितलं, पावशेर तूप म्हणजे काय? चित्त मागितलं, आणि बाकीचं त्याच्याबरोबर नाहीत का? ते सरळ त्याच्याबरोबर येत असलं तर माऊलींना काय म्हणायचंय? इंद्रियांनाच भोगवायला लावेल. पण कोणत्या इंद्रियांना? हे बाकीच्या इंद्रियांना भोगायला लावेल का? हे इंद्रियांना नाही, त्या इंद्रियांना. कोणतं इंद्रिय? पावशेर चित्त म्हटलं का नाही, त्याच्याबरोबर बाकीचं येतं. मन बुद्धी चित्त अहंकार अंतःकरण सारं त्याच्यामध्ये येत असतं. म्हणून म्हटलं भोगून इंद्रियातीत, इंद्रियाच्या पलीकडे असणारं ते तत्व भोगून काय? बुद्धी गम्य महासुख. आता ह्या ठिकाणी जे सुख भोगायचे ते सुख कोणतं आहे? सुख आहे त्या ठिकाणी, पण कोणतं? अनिर्वाच्य, आहे की नाही? ते शब्दामध्ये बोलता येईल का? ते शब्दाचं सुख आहे का? ते शब्दामध्ये मात्र भोगता येत नाही. आणि जर एखादा म्हणला नाही ना शब्दामध्ये वर्णन करून सांगायचं, पण शब्दात वर्णन करण्यासारखं नाही. जे शब्दामध्ये वर्णन होतं ते अनिर्वाच्य आहे का? ते अनिर्वाच्य मात्र म्हणता येणार नाही. ते कसं आहे? ते सुख आहे, पण कोणतं सुख आहे? ते महासुख आहे. आणि म्हणून बुद्धी जाणे, बुद्धिगम्य म्हणजे काय? ते बुद्धीचा विषय आहे. म्हणजे ते कशाने भोगायचं? आपल्याला निश्चय करायचा आहे बुद्धीनं. कसला निश्चय करायचं? का हेच खरं सुख आहे. बाकीचं सुख आहे का? बाकीचं सुख मात्र सुख नसून ते काय आहे? सुख नाही, ते दुःखच आहे. आणि हे सुख जे आहे हे बुद्धीच्या माध्यमातून, पण कोणत्या बुद्धीच्या माध्यमातून भोगायचं आपल्याला? आता बुद्धी कोणती जाणते आणि कोणती बुद्धी जाणत नाही? काही आठवतं का तुम्हाला? विचारसागर. बुद्धी जाणे आणि न जाणे ही त्यास. कोणती बुद्धी जाणे आणि कोणती बुद्धी न जाणे? काय आठवतं का? अहम ब्रह्मास्मी इत्याकारक बुद्धी जाणे, ऐक नाही. आणि ज्या बुद्धीमध्ये अहम ब्रह्मास्मी असा विचार नाही, ती बुद्धी जाणे का? ती बुद्धी जाणणे. मग अहम ब्रह्मास्मी इत्याकारक असणारी बुद्धी त्या असणाऱ्या महासुखाला मात्र जाणू शकते. म्हणून हा विषय कोणाचा आहे? हा बुद्धीला, आहे का नाही? हे सुख आहे, हे महासुख आहे. आणि कसे? बुद्धीनं प्राप्त होण्यासारखं सुख आहे. दुसऱ्याने प्राप्त होईल का? नाही. आणि कोणते? सर्वाच्या पलीकडं इंद्रियातीत सर्वात उत्कृष्ट असणारं हे काय आहे? इंद्रियाच्या पलीकडचं असणारं काय आहे? सुख आहे. आणि ते कशाने प्राप्त आहे? ते बुद्धीनं प्राप्त आहे. पण कोणत्या बुद्धीनं? बुद्धी जाणे अहम ब्रह्मास्मी इत्याकारक जी बुद्धी झालेली आहे तेच मात्र अशा पद्धतीनं ते सुख त्या ठिकाणी जाणू शकते. प्राप्त त्या बुद्धीला आहे, इतरांना मात्र प्राप्त होणं संभवत नाही. न ढळेची कधी जेथ तत्वापासून लेशही. आणि अशा पद्धतीनं, आणि मग ते कळलं सुख
आणि ते सुख कसं आहे, ते सुख आहे आढळ काय तुकोबरांचा अभंग आहे त्या ठिकाणी की ते परमतत्व आहे, ते आढळ आहे, न ढळणार आहे. आता अभंग नेमकी आठवत नाही. ते वर्णावी ते थोरी एका विठ्ठलाची, तिथं आले, वर्णावी ते थोरी एका विठ्ठलाची कीर्ती मानवाचे सांगू नये. उदंडाची झाले जन्मुन्या गेले, होऊन्या गेले रावरंक, त्याचे नाव कोणी नेगे चराचरी, साही वेदचारी वर्ण तेथे, अक्षय आढळ चळेना ढळेना, तया नारायणा ध्यात जावे. अक्षय आढळ चळेना ढळेना, 4 शब्द लावले त्या ठिकाणी तुकोराने. आणि तया नारायणा ध्यात जावे, तो नारायण कसा आहे, अक्षय आहे, आढळ आहे, चळत नाही ढळत नाही, असा असणार परमात्मा. आणि तिथं जर चित्त गेलं आणि तो जर बुद्धीचा विषय झाला तर ते त्या ठिकाणी हालचाल होईल का, जाण येणं होईल का, त्याची कोणत्याही प्रकारे हालचाल होणार नाही. म्हणून न ढळेची कधी. आणि असं सुख त्या ठिकाणी त्या साधकाला, त्या योग्याला आणि त्या चित्ताला, त्या बुद्धीला त्या ठिकाणी प्राप्त झालं तर त्या ठिकाणी ते जाईल का कुठं, आता कुठे धावे मन, आता मन कुठं धावल का, कुठं जाईल का, अजिबात नाही. मग न ढळे ची कधी, आणि कधी त्या ठिकाणी ढळू शकत नाही, आहे का नाही. जे तत्वापासून लेशही, आणि लेश म्हणजे काय, थोडं सुद्धा, लेश म्हणजे आपण म्हणतो ना लेश मात्र, थोडं सुद्धा, किंचित सुद्धा, आणि त्या असणाऱ्या तत्वापासून, आत्मतत्वापासून कधी त्या ठिकाणी ढळू शकत नाही. अशा पद्धतीचं ते सुख आहे. आणि बाकीचं सुख नाही का, बाकीचे सारे सुख आहे, पण ते सुख कसे, विषयाच्या सापेक्ष असणारे सुख. आणि त्या सुखाला तुकोबरा काय म्हणतात, सुखतेचे दुःख पाप पुण्य बरे, हे तो आम्हा बरे कळू आले. हेच आम्हाला खरं कळून आलं, काय सुख म्हणजेच दुःख आहे, दुःख म्हणजेच सुख आहे, आहे का नाही. ठाऊकचे आहे संसार दुःखाचा. म्हणून हे काय, पाप पुण्य सुख दुःखाची मंडळी, हे विषयापासून मिळणारं सुख कसे, सुख दुःखाची मंडळी. सुख दुःखाची मंडळी म्हणजे काय, एका मंडळामध्ये सुख आहे आणि एका मंडळामध्ये दुःख त्या ठिकाणी आहे. आणि सुख दुःख पाप पुण्याची मंडळी एका एका बळे धाव घेते. कौतुक डोळा पाहिले सकळ, नाचवितो काळ जीवाशी हा, स्वर्गाची भोगे सरता नरक, मागे पुढे पुढे एक दोन्ही, स्वर्ग संपला का नरक, नरक संपला का स्वर्ग, हे सारखं चालूच आहे त्या ठिकाणी. म्हणून हे काय, सारे सुखदुःखाचे असणारी मंडळ आहे. यामध्ये कोणत्या प्रकारचं सुख नाही. सुख कोणतं, गोकुळच्या सुखा, गोकुळच्या लोकांना जे सुख त्या ठिकाणी प्राप्त झालं का नाही, त्या सुखाच्या बाबतीत विचार करायला गेलं तर कसे, त्याची मोजदार करता येते का, अंत पार नाही लेखा, त्याचा अंतच लागत नाही, इतकं ते अपार आहे, त्याचा लेखाजोखा मात्र करता येत नाही. ते अनिर्वचनीय असणारं महासुख त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि म्हणून त्याला कोण जाणते, बुद्धीच जाणते, इतरांनी मात्र ते जाणता येण्यासारखं नाही, आहे की नाही. पण मग आता ह्या ठिकाणी थोडा असं विचार येतो की आता त्या महाराजांचा थोडा मी असा पाठ ऐकला की हे जे सुख आहे आणि ह्या सुखाचं वर्णन करत असताना हे जे सुख सांगितलं की नाही, अनिर्वाचनीय महासुख, हे महासुख म्हणजे कसं असतं की या सुखामध्ये दुसऱ्या कशाचाही लवलेश नसतो, बरोबर की नाही. हे खरं महासुख आहे. आणि बाकीचा जो लवलेश आहे की नाही, ते महासुख होऊ शकत नाही. कसं महासुख होऊ शकत नाही, उदाहरण त्याने असं देऊन सांगितलं की म्हटले आपण नामजप करतो की नाही, आणि नामजपाच्या माध्यमातून आपल्याला सुख मिळतं की नाही. आणि नामजप जर केलं नाही तर म्हणजे आपल्या आत्मस्वरूपामध्ये बिघाड येतो ना बिघाड. भगवंताचं ध्यान नाही केलं म्हणजे आत्मस्वरूपात बिघाड येतो, काय येतच नाही बिघाड. खरं तर आत्मस्वरूपात बिघाड यायचं काही कारणच नाही ना. काय कारण आहे मला सांगा. जसं आपले दादा नेहमी सांगतात की एक लाडू असतो म्हणे, बरोबर ना. लाडूमध्ये काय काय घालता, लाडूमध्ये तुम्ही ते पीठ घेता, त्याला तुपात तेलात परतून घेता म्हणा, त्याच्यानंतर अजून काय घालता, त्याच्यात इलायची, खसखस, जायफळ, किसमिस, काजू, बदाम, बरंच त्याच्या ठिकाणी असतं, आहे का नाही. ते पार कशा तुपात घालतात, कोण काय करतात, कोण काय करतात, सारं केलं आणि त्याच्यामध्ये काय नाही घातली, फक्त साखर नाही घातली, त्याला चव आहे का, त्याला कोणत्याच प्रकारची चव राहत नाही, बरोबर आहे की नाही. म्हणजे त्याच्यामध्ये मूळ काय पाहिजे बरं, त्याच्यामध्ये मूळ पाहिजे साखर, आहे का नाही. बरं आता समजा तू लाडू तयार केला, त्याला बाजूला ठेवलं आणि एका बाजूला साखर ठेवली. आता तू लाडू लाडू म्हणलं तर लाडू गोड का ना, कोणामुळे लाडू गोड कोणामुळे,
त्या असणाऱ्या साखरेमुळे लाडू गोड आहे. जरी लाडू नसेल आणि साखर असेल तर, लाडू नसेल आणि साखर असेल तर गोड तोंड होईल का नाही? तर गोड तोंड त्या ठिकाणी होऊ शकतं, बरोबर आहे की नाही? म्हणून लाडू काय आहे? लाडू याचा अर्थ असा घ्यायचा, तुम्ही भजन करता, सत्संग करता, चिंतन करता, हे काय, हे लाडूप्रमाणे, हे लाडूप्रमाणे. पण हे सगळं करत असताना आणि जर त्याच्यामध्ये साखर नसेल, आहे की नाही, तर त्याला काही चव येत नाही. तसं नामस्मरण करा, हरिपाठ करा, काकडा करा, ज्ञानेश्वरी करा, सारं करा. पण जर तुम्ही आत्मस्वरूपाशी अनुसंधान न करता हे सगळं केलं, तर त्याच्यात तुम्हाला सुख होईल का दुःखच होईल? तुकोबरा म्हणतात, करोनी आघोर जप, दुःख विकत घेतले. लोकांनी फक्त उक्त घ्यायचं ठरवले. काय उक्त घ्यायचं ठरवले? एवढा नामजप झालाच पाहिजे. अरे नामजप कशासाठी चाललाय? नुसता लाडू काय खातो? लाडू साखर नसेल तर खाण्यात काही तात्पर्य आहे का? त्याला सुख मानता येईल का? त्याला सुख मात्र म्हणता येणार नाही. ते महासुख मानायचं. महासुख मानण्याचं तात्पर्य काय? ते सगळ्याला बाजूला करून जे उरतं ना, उरला उरे विठ्ठल, तेच खरं महासुख आहे. म्हणून त्याने असं म्हटलं होतं त्या पाठामध्ये, त्यांचं म्हणणं असं आहे का तुम्हाला या बाकीच्या बाबतीत जर सुख भेटत असेल तर तुम्ही महासुखाचे भोगते नाहीचे. आणि जर तुम्हाला खरं महासुख भेटत असेल तर हे समजा एखाद्या दिवशी बंद जर झालं आणि एरंडाच्या सावलीमध्ये जर तुम्हाला बसायची वेळ आली तर त्या एरंडाच्या सावलीमध्ये तुम्हाला सुख वाटलं पाहिजे. तारडाची सावली छोटी छोटी मिळाली आणि उन्हाळ्यामध्ये जरी मिळाली तरी तुम्हाला मोठं सुख मिळालं पाहिजे. आणि नाही जरी मिळाली तरी तुमच्या सुखामध्ये थोडासुद्धा ढळणं, आहे का नाही, विचलितपणा अजिबात येत नसेल तर तुम्ही कोणत्या सुखामध्ये आहात? तुम्ही खरं त्या महासुखामध्येच आहात, बरोबर आहे की नाही? महासुखामध्ये जो जातो का नाही, तो कशाचा संग करतो का? न करे रे संग राहे रे निछळ. असं जेव्हा सगळं होतं का नाही, मग तुकोबराय शेवटच्या चरणामध्ये म्हणतात, काय म्हणतात? तुका म्हणे नाही जाणीव अंतरी, आणि अंतरी या थारा आनंदाचा. तुला जाणीव नाही, तुला जेव्हा कळलं ना अंतःकरणामध्ये केवढा थारा, केवढा मोठा साठा आणि सापळ आहे त्या ठिकाणी, हे कधी कळलं? न करे रे संग. तुकोबरांची एक भूमिका आणि माऊलींची सुद्धा या ठिकाणी काय आहे, एक त्या ठिकाणी भूमिका असते. आणि अशा पद्धतीचं ते महासुख भेटलं की आपलं चित्त, बुद्धी, विचार आणि थोडा सुद्धा त्या आत्मसुखापासून दूर मात्र होत नाही, लेश मात्र सुद्धा बाजूला होत नाही. आणि म्हणून आता याच्यावरती आपला भरपूर या ठिकाणी विषय झाला. चला आता पुढं पाहू. म्हणून आसनाची या गाढिका जो आम्ही अभ्यासू सांगितला तो सांगितला निका, तेने होईल तरी हो का निरोधू यया. म्हणून आसनाची या गाढिका. आता या ठिकाणी आसन आपण सांगितलेलं आहे, पण माऊली म्हणतात कोणतं असं सांगितलं? गाढिका, मजबूत, दृढ, पक्क, आहे का नाही? पण आसन सांगत असताना आसनाचे प्रकार आपण पाहिले. किती प्रकार पाहिले आसनाचे? एक अंतरासन आणि एक बाह्य आसन सांगितलं. आता हे अंतरासन माहिती ना कोणतं आणि बाह्य आसन माहिती ना कोणतं? आसन करायचं म्हणलं कोणतं आसन सांगितलं? पहिल्यांदा काय घ्यायचं खाली, त्याच्यानंतर काय त्याच्यावर घ्यायचं, हे सगळं आपल्याला, आहे की नाही? पहिल्यांदा आपल्याला मृगजीन म्हणजे ते गवत सांगितलं, आहे का नाही? गवत सांगितलं, कुशा गवत सांगितलं, गवतावर काय सांगितलं? ते वाघाचं घ्या, हरणाचं घ्या, ते काही घेऊ नका म्हणा, मऊ वस्त्र त्या ठिकाणी घ्या, आहे का नाही? असं घ्या. आणि ते आसन किती किती उंच असलं पाहिजे, किती खोल असलं पाहिजे, त्याची एक मर्यादा दिली. हे कोणतं आसन आहे? आंतरासन का बाह्य आसन? हे बाह्य आसन, आहे का नाही? त्याच्यानंतर आपल्याला एक आसन आतमधलं सांगितलं. कोणतं आसन? प्रयत्न शैथिल्य आणि अनंत समपती, असं आसन असलं पाहिजे. हे आसन मला महत्वाचं नाही सांगायचं. हे आसन अंतरासन कोणतं? प्रयत्न शैथिल्य आणि अनंत समपती. त्याची आता विस्तार नाही करायचा. अशा पद्धतीचं आसन लावायचं. आणि ते कोणतं आसन आहे? ते खरं बळकट आहे. बाहेरचं आसन थोडं इकडं तिकडं झालं तरी हे आसन चांगलं बळकट झालं पाहिजे. कोणतं? अनंत प्रयत्न शैथिल्य आणि अनंत समपत्तीचं आसन बळकट करायचं, कारण त्याच्यामध्ये फळ आपल्याला सांगितलेलं आहे. ते आसनाची गाढिका. आणि अशा प्रकारे ते गाढ, मजबूत, पक्क असं आसन. आणि जो आम्ही सांगितला, आम्ही अभ्यास सांगितला आणि त्याच्यावर काय करायचा? अभ्यास. आणि कोणता? आम्ही सांगितलेला अभ्यास. काय करायचं? सुरुवातीला प्राणायाम वगैरे करायचं. प्राणायाम करत असताना आंतरकुंभक, बहिर्कुंभक, त्याच्या मात्रा पण आपल्याला सांगितलेलं आहे. ते आता जास्त विचार करायचा नाही. म्हणून अशा पद्धतीने आम्ही सांगितलं नाही का, आणि आम्ही तुला तो
चांगला त्या ठिकाणी अभ्यास सांगितलेला आहे. तेने होईल तरी का तेने होईल तरी हो का निरोधू यया यया या इंद्रियाचा त्यानेच काय होईल त्या ठिकाणी निरोध होऊ शकतो. ते इंद्रिय त्यामध्ये त्यांना थांबवता येऊ शकतं. आणि बाकीच्या उपायाने होईल का? बाकीच्या उपायाने होईल, पण कधी अगदी तुर्यगा उन्मनी अशी अवस्था झाल्याच्या नंतर इंद्रियांचा विस्तार होऊ शकतो. पण इथं काय, इथं सुरुवातीलाच प्राणायाम वगैरे करता करता इथं काय होऊ शकतं, अशा पद्धतीने ह्या इंद्रियांचा निरोध होऊ शकतो. कस काय निरोध होऊ शकतो? पहिलं आपण काय पाहिलं होतं, प्राणायाम पाहिला होता ना. प्राणायाम करत असताना त्याचं तात्पर्य काय आहे, की इंद्रिय बाहेर धाव घेतात की नाही, इंद्रिय बाह्य विषयाकडे जातात की नाही. आणि इंद्रियाला सगळ्याला कारण कोण आहे, हे मन आहे. पण ह्या मनाला बाहेर जाण्याकरता प्राणाची आवश्यकता आहे. पण प्राणच पहिल्यांदा आतमध्ये कोणला, मग प्राण जर स्थिर झाला तर मन धावत नाही, आणि मन नाही धावलं तर इंद्रिय धावत नाही. बरोबर आहे की नाही? म्हणजे मन कुठं राहतं, आतमध्ये. चित्त मन बुद्धी अंतःकरण कुठं, आतमध्ये जातं. म्हणजे आतून काय बाहेर मात्र जात नाही. आता मनच बाहेर गेलं नाही, चित्त बाहेर गेलं नाही, इंद्रियांना बाकीचे व्यवहार करता येईल का? इंद्रियांना व्यवहार करण्याकरता मनाची आवश्यकता, पण मन मात्र बाहेर जात नाही. आणि अशा पद्धतीनं त्यांना काय होतो, निरोध त्या ठिकाणी होतो, ते थांबले जातात. एरवी तरी येणे योगे जे इंद्रिया विंदाने लागे ते चित्त भेटोरी घे आपण प्या. आता मुद्दा लक्षात घ्या. एरवी तरी येणे योगे, आणि खरोखर एरवी वास्तविक तरी येणे योगे, आणि अशा योगाच्या माध्यमातून, कोणत्या योगाच्या माध्यमातून? माऊलीने आता जो मुद्दा सांगितला त्या माध्यमातून. काय? जे इंद्रिया विंदान लागे. आणि जेव्हा या इंद्रियांना विंदान लागतो, विंदान म्हणजे काय, त्यांना प्रतिबंध केला जातो, अडवले जातात, त्यांचा निग्रह केला जातात, त्यांना थांबवलं जातं. कसं थांबवलं जातं? पहिल्यांदा चित्त कुठं थांबवलं? आतमध्ये थांबवलं ना. जसं घर आहे का नाही, घर. आणि ती लहान लेकरं काय करतात, घराच्या बाहेर जातात आहे का नाही, आणि तुम्ही दरवाजा लावून घेतला का? ते लहान लेकरं बाहेर काय जातात बरं? त्यांना खेळ पाहिजे ना, काहीतरी खेळायला पाहिजे, म्हणून घराच्या बाहेर जातात की नाही. पण घराच्या बाहेर जातात म्हणून काय केलं, त्याला दरवाजा लावून घेतला. मग खिडक्या पण लावून घेतल्या. मग आता ते बाहेर जातील का? ते बाहेर जाणार नाही का? कारण बाहेर जायचा रस्ता तुम्ही काय केला, त्यांचा पूर्णपणे बंद केला आहे का नाही. मग आता बाहेर जायचा रस्ता, पण त्याला खेळ पाहिजे काहीतरी आहे का नाही. कारण हे चित्त आहे, मन आहे, अंतःकरण आहे, याला काहीतरी पाहिजे ना. मग याला काय मिळतं बरं? खेळ. याला खेळ काय? घरामध्ये काहीतरी शोधायला सुरुवात होते ना. मागं तुम्ही ते विक्षेपाचं वर्णन करताना पाहिलं का नाही, जसं बाहेर ते मांजर येतं, आणि मांजर आल्याच्या नंतर बाहेर काही जागा राहत नाही जायला, आतच कुठेतरी शोधत राहत आहे का नाही. तसं ह्या ठिकाणी इंद्रियांना बाहेर जाण्यासारखं जे द्वारं होती, ते द्वारं काय केले, तिथं विंदायला लागलं, तिथं प्रतिबंध झाला, तिथं दारं बंद करून टाकले. आणि बंद करून टाकल्याच्या नंतर काय होतं, ते चित्त भेटो रे घे आपण प्या. आणि मग आता आतमध्ये काय बरं, अंतःकरणामध्ये काय? बुद्धी अधिष्ठान चैतन्य, आणि त्या चैतन्याचं बुद्धीमध्ये पडलेलं, अंतःकरणामध्ये पडलेलं काय, ते आभास, ते प्रतिबिंब आहे का नाही. तोच आभास, तोच जीव, तोच आत्मा आहे. जीव कुठपर्यंत होता, जोपर्यंत अज्ञान होतं तोपर्यंत जीव होता. पण आता एकदा चित्ताला कळालं का इथंच खरं सुख आहे, आणि सुखरूप कोण आहे, परमात्माच आहे. मग आता बाहेर काय नाही, आणि आतमध्ये काय, आता आतमध्ये केवळ परमात्माच आहे. मग ते चित्त काय करतं, अंतःकरण काय करतं, त्या परमात्म्याशी एकरूप होतं. मग दोघांचं काय होतं, त्या ठिकाणी ऐक्य त्या ठिकाणी होऊन जातं. आणि कुठपर्यंत ऐक्य होत नव्हतं, जोपर्यंत घराचे दरवाजे उघडे होते तोपर्यंत चित्त बाहेर फिरत होतं. कुठं? इंद्रियाच्या माध्यमातून भोग घेत होतं. पण आता दरवाजे बंद झाल्यामुळं त्या असणाऱ्या अंतःकरणाला मात्र बाहेर जाता येत नाही. आणि मग त्या चित्ताला अशा प्रकारे काय, अंतःकरणामध्ये असणारं परमतत्व, ते परमतत्व प्राप्त होतं. आणि मग त्या ठिकाणी ते चित्त त्या परमतत्वाशी काय होतं, एकरूप होऊन जातं. म्हणजे ते चित्त, तेव्हा ते चित्त भेटोरी घे, आणि भेटण्याकरता निघतं कुठं, आपण प्या. आणि आपल्यालाच अशा पद्धतीनं ते चित्त भेटण्यासाठी तयार होत असतं. पुढे पहा. परतवणे पाठीमोरे ठाके, आणि आपण या ते आपण देखे, देखत खे ओळखे म्हणे तत्व हे मी. आता पुढं काय होतं, परतोनी पाठीमोरे टाके. परतोनी म्हणजे आता ते कुठं चाललं होतं, पहिल्यांदा दाराच्या बाहेर चाललं होतं. कशाला?
बाहेर खेळण्याकरता, पण दरवाजा लावून घेतला, मग ते काय करीन? दरवाजा तोडून बाहेर जाईल का? दरवाजा तोडून जाणार नाही. मग ते परतून परत माघारी, आहे का नाही? काय अभंग येतो बघा, परत माघारी येत नाही. बोलावा विठ्ठल ना, हा, बोलावा विठ्ठल. बघा तुकोबराने सुद्धा तिथं सांगितलं का नाही? तिथं योग साधना सांगितलं नाही, तिथं दुसरी सांगितली. येणे सोशे मन झाले हवं बरे, हा, आणि परत परत माघारी माघारी येत नाही. येत नाही. परत माघारी येतच नाही म्हणे, आहे का नाही? आणि इथं फक्त परत परतो नाही, इथं परत माघारी येतं. इथं दरवाजे बंद केलं. आणि तुकोबरांचे कसे, ते थोडं वेगळं पण तात्पर्य एकच आहे. बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल, करावा विठ्ठल, जीव भावे, येणे सोसे मन. याने काय होतं, मनाला सोस लागतो, आहे का नाही? येणे सोसे मन. आणि अशा सोस लागल्याच्या नंतर काय होतं, झाले हावभारी. मन पार काय होतं त्या ठिकाणी, हावभारी होतं, वेळ लागतं त्याला, उदान त्या ठिकाणी होतं, झाले हावभारी. आणि परत माघारी घेतच नाही परत माघारी. माघारी घेण्याचा विचारच कधी घेत नाही. जाऊ द्या, पुढं काय असेल ते असेल, प्रत्येक गोष्टीला आपण तोंड देऊ, पण माघारी मात्र घेत नाही. तसं या ठिकाणी काय आहे, परतून पाठीमोरे टाकी आणि दरवाजे लावून टाकले तर ते काय होतं, मन चित्त परतून परत पाठीमोरे. पाठीमोरे म्हणजे काय, माघारी. ठाके म्हणजे येऊन त्या ठिकाणी थांबतं, स्थिर होतं. आणि आपण याती आपण देखी. आणि येऊन काय करतं, पाहतं. कशात पाहतं? आत्मतत्वामध्ये पाहतं. काय पाहतं? जसं आरसा पाहिला का नाही तुम्ही? मग आरसा त्या ठिकाणी पाहिला, पण कसा आरसा असतो? जसं बाहेर आरसा ठेवला तर धुळीने मळून जातोय का नाही? पण आतला आरसा कधी धुळीने मळेल का? मळत नाही. आणि त्या आरशामध्ये जसं आपण पाहिलं आपलं प्रतिबिंब, आपल्याला व्यवस्थित दिसतंय का नाही? तसं याला काय दिसलं, आपलं स्वरूप आपल्याला दिसलं. जशी ती गोपिका म्हटले का नाही, दर्पणी पाहता रूप न दिसे आपले, आणि बापराक मादीवरू मज केले असे. आता तिला खरं तर तिचं रूप पण दिसत नाही का? रूप दिसायला दोन असले पाहिजे ना, पण त्या ठिकाणी दोन राहतात का? आता घरामध्ये हे चित्त आहे, इथं चित्त एक आहे का अनेक आहे? एकच राहिलं आता या ठिकाणी, बरोबर आहे का नाही? आणि एक राहिलं ना, त्यावेळेस त्याला काय होतं, त्या परमात्मा स्वरूपाची खरी भेट होती, खरं दर्शन होतं. मग अशी तुम्हाला दर्शन सांगितलं की नाही, दर्शन दुसरं तिसरं काहीच न करणं, दुसरं तिसरं काही न पाहणं, आपल्या स्वरूपाला पाहणं हेच खरं दर्शन आहे. तसं या ठिकाणी काय होतं, आणि आपण याते आपण देखे, आणि आपणच आपल्याला त्या ठिकाणी काय आहे, पाहायला सुरुवात होत असते. ते दादाने एक त्या दिवशी मुद्दा दाखवला, म्हणजे पुराण प्रसिद्ध चोर, आणि आरशामध्ये दाखवलं म्हणजे हा चोर आहे, हा चोर आहे. म्हणजे कोणाचं दर्शन करून दाखवलं, त्याचं दर्शन करून दाखवलं, आहे का नाही? तसं हे अशा पद्धतीनं, आणि आपण याते आपण देखे, आणि आपणच त्या ठिकाणी आपल्याला पाहायला सुरुवात होत असते. देखत केव ओळखीचे म्हणे तत्व हे मी. आणि देखत केव म्हणजे काय, पाहण्यासरशी, आहे का नाही? आणि काय होतं, ओळखे, आणि ओळख पडते. काय म्हणे, ते म्हणू लागतं, तत्व हे मी. अरे हे परमतत्व तर मीच आहे म्हणे, हे काय माझ्यापेक्षा वेगळं आहे का? तुम्हाला तो डोंगरातला मेंढ्याच्या कळपातला माहिती आहे का? हा, म्हणजे काय होतं, तो पहिल्यांदा, आता तो विस्तार करायला आता वेळ पण नाही राहिला आपल्याला, 6 वाजून गेले. थोडक्यात असा विचार घ्या की तो असतो, पण तो लहान असतो, आणि ते मेंढ्याबरोबर निघून, म्हणजे ती त्या ठिकाणी वेलेली असते, आणि वेलेल्यामुळे एक जातं ते गोयेमध्ये, आणि एक फिरता फिरता त्या मेंढ्याच्या कळपामध्ये जातो. लहानपणापासून त्याच्यावर तोच संस्कार होतो. मेंढ्या लहान लहान नसतात, पण हा मोठा होतो. पण याला काय वाटतं, मी मेंढाचे त्या ठिकाणी. आणि ज्यावेळेस तो खरा डोंगरातला आणि पलीकडं नदीच्या पलीकडं पाणी पिण्याकरता तो पण आला, आणि हे पण सारे गेलेले असतात. जेव्हा तो पलीकडे डारकाळी पडतो, तेव्हा हे सगळे निघून जातात, बरोबर आहे की नाही? पण तो मात्र त्या ठिकाणी राहतो. आणि जेव्हा तो आणि याला ओळख करून देतो, काय ओळख करून देतो, अरे तुझी आयाळ पहा, तुझी शेप पहा, तुझा जबडा पाय, तुझं तोंड पाय, तुझं सारं पाय, तुझ्यात आणि माझ्यात काय फरक आहे का? तेव्हा तो म्हणतो तू पाण्यात पाय. आणि त्याने पाण्यात पाहिलं, आणि पाहिल्याच्या नंतर त्याला काय कळालं, त्याला हे कळालं की तो आणि हा मी वेगळा आहे का? वेगळा नाहीच आहे. आणि हे साधू संतांनी किती जीव तोडून सांगितलं, तो हा विठ्ठल भरवा, तो हा माधव भरवा. अरे तो हा एकच आहे का नाही? काशीतला देवदत्त आणि आळंदीतला देवदत्त, फक्त काय कर, तोय पण घालो आणि हा पण घालो, दोघं काय एकच आहे का नाही? अशा पद्धतीनं काय होतं की मग देखत खेवे आणि पाहिल्या सरशी, जसं त्या शियाने त्याला पाहिलं की नाही, पाहिल्या बरोबर काय झालं, आपण तर एकच आहोत, आहे का नाही? मग हे म्हणलं चित्त काय,
ओळख होते आणि म्हणे तत्व हे मी, अरे ते परमतत्व तर मीच आहे. ते ओळखी सरिषेची सुखाच्या साम्राज्य बैशी. आणि त्या ओळखीच्या बरोबर अशी ओळख झाल्याच्या नंतर बरोबर काय, सुखाच्या साम्राज्य बैशीजे, हे सुखाचं साम्राज्य. आणि त्या साम्राज्यावरती काय आहे, बसलं जातं. कसं बसलं जातं, आता उंच देवाचे चरण तेथे झाले अधिष्ठान. ते खरंय. आणि त्या ठिकाणी काय होतं, अधिष्ठान होतं. मग त्या ठिकाणी अधिष्ठान होतं, पण बाकीची परिस्थिती मात्र सुधरत नाही बरं का. बाकीची परिस्थिती आपली जशी आहे तशीच असते. तुकोबरा म्हणतात की नाही, रिद्धी सिद्धी कामधेनू घरी. बघा कोणाला आठवत असेल तर, परिणाई भाकरी भाक्षवया पुसलत या मा वैकुंठीचा वा असं परिराहावया असं नाही ठाव कोठे. बघा बरं आठवतं का, असंच अभंग आहे का. तुका म्हणे आम्ही राजे त्रिलोक्याचे, आहे का नाही, परिणाय कोणाचे, उने साही, आहे का नाही. पण मग आम्ही राजे कुठे, त्रिलोक्याचे आम्ही कोणे, राजे आहोत. म्हणजे काय, घरी खायला भाकरी नाही, पण आम्ही राजे कोणते, त्रिलोक्याचे. म्हणजे आम्ही कोणते राजे, बाह्य अंगाचे राजे का अंतरांगाचे राजे. आम्ही अंतरांगाने जे आमचं आत्मस्वरूप आहोत ते आम्ही एकरूप आहोत, त्याच्यामध्ये काही बदल नाही, म्हणून आम्ही राजे त्रिलोक्याचे. म्हणजे हे कसं कळलं, ही चित्ताला कळलं, की हे चित्ताला मनाला बुद्धीला कळलं की खरं सुख तर इथंच आहे, ऐक नाही, आणि बाकीचं बाहेर सुख आहे, हे खरं सुख नाही. त्या राजावर काय वाजता 5 वर्ष राज्य करायचं आणि 5 वर्षांनी काय होतं, पपईचं झाड तोडावंच लागतं, नव्याने लावावं लागतं, आहे का नाही. पण हे खरं सुख आहे, हे खरं राज्य आहे. हे कधी ढळणार आहे का, हे कधी नाश पावणार आहे का, हे कधीच नाश पावणार नाही. म्हणून खरं हे सुख आहे. छत्रपती शिवाजी राजांना हे सुख जेव्हा कळलं ना, ते तुकोबरायनं म्हटले आता परत जायचं नाही माघारी, आहे का नाही, परत माघारी घेत नाही, आता जायचंच नाही म्हणे. नाही म्हणले, तुम्ही आपलं ते कर्तव्य कर्म करा, पण कोणतं कर्तव्य कर्म करता असताना हे करा, आपापलं जे धर्माने सांगितलेलं आहे का नाही, ते कुळधर्मज्ञान कुळधर पावन, मोठा अभंग आहे तुकोबरायांचं. आपापल्या कुलधर्माला अनुसरून अशा पद्धतीनं करा सगळं कार्य, पण आत्मस्वरूपाच्या ठिकाणी विचार करता असताना आपण काय करा, त्या साम्राज्याच्या सुखावरती बसा, आहे का नाही. ज्ञानोबरायांचा पण एक अभंग आहे बघा, साम्राज्य सुखावरती, आठवत असेल तर पहा, जाऊ द्या असू द्या चला. ते ओळखी सरशीचे सुखाच्या साम्राज्य वैशिजे. आणि अशा पद्धतीनं आणि आपल्याला ओळख झाल्या सरशी बरोबर आणि सुखाच्या साम्राज्य वैशिचे आणि सुखाच्या साम्राज्यावरती ते मात्र त्या ठिकाणी बसत असतं. मग आपण पा समरसे विरोणे जाय. आणि नंतर काय होतं, मग आपणच आणि समरसे कुठं, आपल्या स्वरूपातच. जसं पाण्यावर आलेले तरंग, आहे का नाही, आणि पाणी याच्यामध्ये काही बदल आहे का, याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल मात्र नाही. का बदल नाही बरं, फक्त बदल वाटत होता कुठं, जैसे पवने तोय हलवले आणि तरंगकार झाले. परी कवन के जन्मले म्हणू येतं, कोणाला जन्म झाला म्हणे या ठिकाणी, कोणाला जन्म झाला नाही. मग म्हणले कसं कळतं, म्हणले तैसे वायूचे स्फुरण ठेले आणि उदक सहज सपाटले. आता काय निमाले विचारे पहा, आता काय शांत झालं, पाण्यावरती तरंग आले आणि तरंगच पाण्यामध्ये गेले, बरोबर आहे की नाही, कारण पाणी आणि तरंग वेगळे नव्हते. मग जोपर्यंत हे कळत नाही, जोपर्यंत हा वारा वाहतो तोपर्यंत त्याचं ज्ञान होत नाही. पण वारा एकदा शांत झाला रे झाला की ते तरंग आणि पाणी एकच आहे. तसं इथं ओळखी सवे पाहिजे आणि ओळखी सवे हा. मग आपण पा समरसे विरून जाई. आणि मग आपल्या आपण पण म्हणजे कुठं, आपल्या असणाऱ्या आत्मस्वरूपामध्ये समरस होणे म्हणजे काय, ऐक्य होणं. समरस शब्दाचा अर्थ काय घ्यायचा, दोन्हींनी एक होणं. जसं हे पाणी आणि ते पाणी हे दोन काय झाले, समरस झाले. आणि समरस झाल्याच्या नंतर विरोणे जाय, त्यांचा पूर्णपणे काय होतो, एकमेकांमध्ये अशा पद्धतीनं लय होऊन जात असतो. पुढे पहा, भरपूर विचार करण्यासारखं होतं, पण श्लोकातच आपला जास्त वेळ गेला, ओव्यानं जास्त वेळ द्यायला पाहिजे होता. असं चला, उद्या करू थोडा जास्त विचार. आता हे शेवटची ओवी पाहू आणि थांबून घेऊ. जया परते अनेक नाही, जया ती इंद्रिय नेणती काही, ते आपणची आपल्या ठाई होऊने टाके. जया परते अनेक नाही,
आता त्याला आपल्या जयाप्रते म्हणजे आपल्या आत्मस्वरूपाहून अनेक दुसरं काही शिल्लक राहत नाही. जयात इंद्रिय नेणती आणि जे आत्मस्वरूप त्याला प्राप्त होतं त्याला इंद्रिय जाणू शकतात का? इंद्रिय जाणू शकत नाही. विचारसागराचा दुसरा तरंग बारकाईने पाहिला तरी आपल्याला ते पातंजली मताचा विचार आला, तिथं सुद्धा हा विचार चांगल्या प्रकारे कळू शकतो. म्हणून जयात इंद्रिय नेणती काही आणि त्या आत्मस्वरूपाला मात्र इंद्रिय जाणतच नाही. ते आपणच आपल्या ठाई होऊन टाके आणि ते असणारं चैतन्य आणि आपणच आपल्या ठिकाणी होऊन टाके. आपणच आपल्या ठिकाणी काय होतं? स्थिर होऊन जात असतं. का होऊन जात असतं? मग आपण पण समरस विरून जाईल आणि आपणच आपल्यामध्ये समरस होऊन गेलं की मग काय होतं? ते वेगळं होऊन राहत नाही, ते दोन्हींचं एकमेकांमध्ये ऐक्य होऊन जातं. अशा पद्धतीनं आपणच आपल्या ठाई होऊन टाके आणि आपणच आपल्या ठिकाणी स्थिर होऊन जात असतं. याचा विचार आपण ह्या 2-3 ओव्यांचा विचार उद्या बारकाईनं करू वाटलं तर. आता थोडक्यात लक्षात घेतलं. चला टाईम झाला, आपण थांबून घेऊ. पुंडलिकावरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय.